Welcome to the session 7. In this session, we turn towards next method of finding the inverse of a matrix by adjoint method. रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आहे, लेंदी आहे, ऑपरेशनला लक्ष द्यावं लागतं, कॉन्सन्ट्रेशन असेल तरच कळतं. म्हणजे या टॉपिकमुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्हायला मदत होते. ओके, शांतपणे प्रॉब्लेम सोडवा, तुम्हाला येतील. टर्न टुवर्ड्स नेक्स्ट मेथड ॲडजॉईंट. मागच्या वर्षी आपण बघा मायनर आणि को फॅक्टर असा कन्सेप्ट बघितला होता. मायनर ऑफ अ डिटर्मिनंट आणि को फॅक्टर ऑफ अ डिटर्मिनंट आठवतो कसं आहे. समजा इफ पहिल्यांदा आपण बघूया व्हॉट इज मीन बाय मायनर ऑफ अँड एलिमेंट. मायनर ऑफ अन एलिमेंट AIJ आठवतं. मायनर ऑफ अन एलिमेंट ऑफ AIJ याला म्हणायचो आपण MIJ. आणि हा काय आला होता आठवतं, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट obtained by deleting ith row and jth column. ith रे आणि jth कॉलम सोडून जो उरेल त्याची व्हॅल्यू किंवा तो एलिमेंट 3/3चा असेल तर डिटर्मिनंट मिळेल, नसेल तर 2/2चा असेल तर एलिमेंट मिळेल. उदाहरणार्थ बघूया एक्झाम्पल. हा तुमचा मॅट्रिक्स आहे. 1 -2 3 5 असा तुमचा एलिमेंट आहे. 1 -2 3 5. मग याची डेफिनेशन बघा. मग मायनर, मग हियर इथं पहिल्यांदा A11 म्हणजे कोड. पहिला अक्षर रो दाखवतो, दुसरा कॉलम दाखवतो. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, पहिला रो पहिला कॉलम 1 आहे. A12 फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम -2 आहे. A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 आहे. आणि A22 सेकंड रो सेकंड कॉलम एलिमेंट किती आहे, 5 आहे. मग यांचे मायनर कसे शोधायचे, तर पहिल्यांदा डेफिनेशन M11 म्हणजे पहिल्याचा पहिला रो याचा मायनर. हा काय आहे, M11चा अर्थ आहे मायनर ऑफ अन एलिमेंट ऑफ A11 = 1 याचा मायनर आहे. ओके, कसा शोधायचा, तो रो तो कॉलम, पहिला रो पहिला कॉलम सोडून द्या, काय राहील, फक्त 5 शिल्लक राहील. सिमिलरली M12 फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या, काय राहील, तो 3 राहील. फर्स्ट रो सेकंड कॉलम गेला 3. सिमिलरली M21 सेकंड रो फर्स्ट कॉलम गेला, काय राहिला, -2. M22 काय गेला, सेकंड रो सेकंड कॉलम गेला, काय राहिला, 1. आणि यांना म्हणतात मायनर ऑफ अन एलिमेंट्स ऑफ द गिवन मॅट्रिक्स. ओके, हा मायनर काढण्याचा फॉर्म्युला, हा याचा एक्झाम्पल. आणखी एक एक्झाम्पल बघूया 3/3चा. ओके, दुसरा एक्झाम्पल, हा मॅट्रिक्स घेऊ आपण. इफ A = एक 3/3चा मॅट्रिक्स घेऊया. 1 -1 2 1 -1 2. दुसरा रो घेऊ 2 -2 3 5 -2 3 5. आणि आणखी एखादा तिसरा रो घेता येईल 3/3चा म्हटल्यावर -2 0 1 -2 0 -1 असा घेऊया. ओके, मग याचे आपल्याला मायनर शोधायचे आहे. मग याची कंपॅरिझन आपल्या 3/3च्या मॅट्रिक्सची, जनरल मॅट्रिक्सची करायची. कोणता, A11 A12 A13. A सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. A थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम.
याचा अर्थ A11 बरोबर काय आहे 1 आहे. मग आता M11 काय आहे व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डिलीटिंग बाय फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. हा रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा. मग काय राहतील पहिला रो गेल्यावर दुसऱ्या रोमध्ये दुसरा एलिमेंट 3 5 0 -1 आणि यांची किंमत काय घेतो आपण -3 -0 म्हणजेच काय आला -3 आला. M12 पहिला रो दुसरा कॉलम सोडून द्या. हा कॉलम गेला पहिला रो पण गेला. काय राहिला -2 5 -2 -1 -2 5 -2 -1 शोधा यांची व्हॅल्यू -2 आणि हा मायनस प्लस 10 व्हॅल्यू किती आली 8 आली. सिमिलरली M13 फर्स्ट रो थर्ड कॉलम गेला तर काय राहिला शिल्लक काय राहिला -2 3 पहिला रो तिसरा कॉलम गेला -2 आणि 0. ओके मग काय शिल्लक राहिला काय तुमचा आन्सर 0 -6 हा तुमचा झाला पहिल्या रोचे मायनर. पहिल्या रोचे मायनर म्हटलं की M1 येईल. आता M2 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा. मग सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडल्यावर काय राहिलं सेकंड रो फर्स्ट -1 2 पहिला आणि तिसऱ्यामधले बघा -1 2 आणि 0 -1 -1 2 0 -1 पुन्हा यांचा गुणाकार करा 1 -0 बरोबर 1. देन M22 सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा. पहिला आणि तिसऱ्यामधला हा पण सोडून द्यायचा. मग 1 2 -2 -1 1 2 -2 -1 आणि बघा यांचा आन्सर येईल -1 + 4 -1 + 4 3. देन M23 सेकंड रो थर्ड कॉलम 1 -1 -2 0 1 -1 -2 0 0 मायनस या दोघांचा गुणाकार पुन्हा होईल आणि हा झाला सेकंडचे मायनर एलिमेंट. आता कोणता राहिला थर्ड एलिमेंट राहिला बघा. मग M31 थर्ड रो फर्स्ट कॉलम. आता थर्ड कॉलम डिलीट करायचा आणि पहिला रो थर्ड रो फर्स्ट कॉलम गेला तर एवढे 4 एलिमेंट राहतील. कोणते -1 2 3 5 आणि बघा यांचं कॅल्क्युलेशन -5 यांच्या गुणाकारातनं यांचा गुणाकार वजा करा -11 काय येईल आन्सर -11 येईल. नंतर M32 थर्ड रो सेकंड कॉलम 1 हा पण गेला 1 2 -2 5 आणि आन्सर येईल 5 + 4 9. ओके आणि लास्ट एलिमेंट येईल. लास्ट एलिमेंट बघा M33 लास्ट एलिमेंट M33 थर्ड रो थर्ड कॉलम दोन्ही गेले 1 -1 -2 3 3 -2 म्हणजेच आला 1 आणि हे झाले मायनर ऑफ ॲन एलिमेंट. यांना म्हणतो आपण मायनर ऑफ ॲन एलिमेंट. कसं काढायचं एकदम सिंपल आहे. पहिल्या रोसाठी धिस मायनस धिस हा पहिला येईल -3 -0 -3 याच्यासाठी -2 2 यांचा गुणाकार 2 + 10 बघा माझ्याकडनं चुकला आहे हा यांचा -2 सेकंड एलिमेंटसाठी बघा आपण काय घेतलं -2 5 -2 हा एलिमेंट -1 आहे. ओके आय मेक मिस्टेक म्हणजेच हा काय होईल +2 म्हणजे इथं एलिमेंट काय येईल 12 येईल हा मायनर येईल. तिसऱ्यामध्ये तिसरा कॉलम सोडून द्यायचा म्हणजे काय येईल 0 --- +6 बरोबर आहे. आता सेकंड रोसाठी 1 -0 सेकंड रो हा 1 -0 1 नंतर याच्यासाठी -1 + 4 3
बरोबर आहे. याच्यासाठी 0 -2 करेक्ट आहे. नंतर थर्ड रोसाठी -5 -6 -11. नंतर याच्यासाठी 5 + 4 9 करेक्ट आहे. आणि लास्टसाठी बघा 3 मायनस दोघांचा गुणाकार 2 येतो 1. बरोबर आहे. हा झाला मायनर ऑफ एन एलिमेंट ऑफ अ मॅट्रिक्स. मागच्या वर्षी घेतलेले प्रॉब्लेम्स आहे, नसतील तर कसा शोधायचा आत्ता आपण बघितलं आहे. ओके. मायनर नंतर पुढची डेफिनेशन येते कोफॅक्टर ऑफ ॲन एलिमेंट. कोफॅक्टर ऑफ ॲन एलिमेंट AIJ. कोफॅक्टर ऑफ ॲन एलिमेंट AIJ. आणि याची डेफिनेशन हा दाखवला जातो. याची डेफिनेशन आहे -1 ⁻I + j इंटू मायनर ऑफ AIJ. हा काय आहे? -1 ⁻I + j इंटू MIJ आत्ता काढलेला. आणि हा दाखवायची पद्धत आहे AIJ -1 ⁻I + j इंटू मायनर ऑफ AIJ. आणि ही आहे कोफॅक्टरची डेफिनेशन. अँड कोफॅक्टर मॅट्रिक्स याच्यावरनं काय मिळतो? मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. याच्यावरनं मिळतो आपल्याला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. आणि कसा घ्यायचा? तर जसे असतील A11 A12 A13 हे काय आहेत? कोफॅक्टर आहेत प्रत्येक एलिमेंटचे. A21 A22 A23 अशा प्रकारे आपल्याला हा A31 A32 आणि A33 असा हा मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. कोफॅक्टर ऑफ ॲन एलिमेंट. ओके. आता याच्यापुढे आणखी जाता येईल. याच्यापुढे 2च ॲन्सर येतात +MIJ आणि दुसरा आन्सर आहे -MIJ. कधी I + j इव्हन असेल तर आणि I + j ऑड असेल तर. इव्हन असेल तर प्लस साईन घ्या, ऑड असेल तर मायनस साईन घ्या. कुणाची? दोघांची बेरीज. कुणाची? रो आणि कॉलमच्या संख्येची. कितवा रो कितवा कॉलम त्यांची ॲडिशन जी येईल ती. ओके. याच्यावरती आपण एक्झाम्पल बघूया. ओके. मग याच्यावरचं पहिलं एक्झाम्पल आपण बघूया. फाइंड कोफॅक्टर ऑफ एलिमेंट्स ऑफ 2 -5 3 -2. ओके. याचे कोफॅक्टर शोधायचं आहे. मग हियर A11 कोण आहे? पहिला रो पहिला कॉलम 2 A12 -5 A21 3 आणि A22 -2. हे तुम्हाला माहिती आहे. A11 A12 A21 A22 2x2चा मॅट्रिक्स आहे. ओके. मग आता कोफॅक्टर शोधायची डेफिनेशन. देअरफॉर कॅपिटल AIJ ही डेफिनेशन तुमच्याकडे आहे -1 ⁻I + j इंटू MIJ. याच्यावरनं पहिल्या एलिमेंटचा कोफॅक्टर शोधायचा. मग A11 -1 ⁻1 + 1 M11 I आणि Jची किंमत ही टाकली मी. A11 पहिल्या एलिमेंटचा शोधायचा आहे. 1 + 1 मग -1 काय तयार होईल? 2 इंटू M1 -1चा स्क्वेअर +1 येईल. आणि M11 पहिला रो पहिला कॉलम सोडून जो उरेल तो काय आला? -2. म्हणजेच तुमचं ॲन्सर आलं -2 प्लस मायनस मायनस. देन A12 पुन्हा डेफिनेशन बघा. -1 दोघांची सम इंटू M12 त्याच संख्या टाकायच्या. मग -1चा पॉवर किती होईल? 1 + 2 3 होईल.
ओके, -1चा पॉवर 3 इंटू M12 मायनसचा क्यूब मायनसच येतो. ओके, M12 पहिला रो सेकंड कॉलम सोडून द्या. ॲन्सर काय आला? उरलेलं काय राहिलं? -3. देन संपला. दुसरा रो सेकंड कॉलम 2 + 1 M21 -1चा 2 + 1 काय होईल? क्यूब येईल. क्यूब येईल मायनस. आणि M21 सेकंड रो फर्स्ट कॉलम काय आहे? एलिमेंट -5 आहे. मग मायनस मायनस काय होईल? मायनस मायनस काय होईल? +5 तयार होईल. देन A22 -1 2 + 2 आता मी डायरेक्ट लिहितोय 4 इंटू M22 -1चा 4 पॉवर इवन आहे म्हणून प्लस येणार. ओके, काय येईल? M22 सेकंड रो सेकंड कॉलम सोडून दिला तर काय राहील? 2. अँड देअरफॉर काय मिळाले तुम्हाला? कोफॅक्टर्स आर. A11 हा झाला कोफॅक्टर. आणि जर तुम्हाला विचारला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, देअरफॉर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इक्वल टू A11 A11 A12 A21 आणि A22 किमती टाकायच्या आणि हा झाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. असा हा सिंपल कन्सेप्ट आहे. ओके, आणखी एक एलिमेंट, आणखी एक एक्झाम्पल बघूया. आल्सो फाइंड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स. एक मॅट्रिक्स घेऊ आपण 3x3चं एक एक्झाम्पल बघूया. ओके, 1 0 2 -2 1 3 0 3 -5 and also find cofactor matrix and also find matrix of cofactor. ओके, मग इथं A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 3x3चा मॅट्रिक्स आहे. ओके, आपल्याला कोफॅक्टर शोधायचे आहे. मग कोफॅक्टर कशाने दाखवतो? कॅपिटल A I + J इंटू MIJ. ओके, काही बुकमध्ये कोफॅक्टर शीने पण दाखवलेलं आहे, पण आपल्या बुकमध्ये कॅपिटल एने दाखवलं आहे म्हणून आपण तोच नोटेशन वापरणार, स्टँडर्ड नोटेशन. ओके, मग पहिला एलिमेंट A11 -1 1 + 1 2 इंटू M11 प्लस तो रो तो कॉलम सोडून द्या. पहिला रो पहिला कॉलम जर सोडून दिला, पहिला रो पहिला कॉलम सोडून दिला तर फक्त हे 4 एलिमेंट राहतील. कोणते? 1 3 3 -5 यांचा गुणाकार -5 -9 -5 -9 -14. ओके, नंतर ए. आता हा असा कॅल्क्युलेट किंवा तुम्हाला डायरेक्ट येत असेल तर डायरेक्टसुद्धा करा. ॲन्सर महत्त्वाचं आहे. ओके, डिटर्मिनंटच घेतला पाहिजे असं कुठेही नाही घेतलं तरी चालतो. 1 + 2 3 इंटू M12 -1चा क्यूब मायनस तो रो तो कॉलम गेला बघा. कोणता? फर्स्ट रो सेकंड कॉलम गेला म्हणजे हे 2 एलिमेंट राहतील. -2 3 0 -5 -2 3 0 -5. किती आला आहे सर? 10 -0. पण बाहेर साईन काय आहे? -2 10 -0 म्हणजेच -10. सिमिलरली A 13 1 + 3 4 M13 मायनसचा पॉवर प्लस होईल. पहिला रो तिसरा कॉलम गेला. -2 1 0 3 -2 1 0 3 आणि तुम्हाला येईल मग काय आन्सर? 6 -0 = +6. हा झाला पहिला रो. असाच सेकंड रो फर्स्ट कॉलम. आता सांगा -1 2 + 1
3 इंटू m21 मायनसचा क्यूब मायनस सेकंड रो पहिला कॉलम म्हणजे हे आणि हे एलिमेंट शिल्लक 0 2 3 मायनस 5 0 2 3 मायनस 5 आणि बघा तुमचं ॲन्सर काय येईल इक्वल टू मायनस 0 मायनस 6 म्हणजेच मायनस मायनस प्लस 6 A22 मायनस 1 रेस टू 2 प्लस 2 4 m22 मायनसचा पॉवर प्लस सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्या सेकंड रो सेकंड कॉलम सोडला तर 1 2 0 मायनस 5 1 2 0 मायनस 5 अँड इट्स ॲन्सर इज मायनस 5 मायनस 0 मायनस 5 ओके देन टर्न टुवर्ड्स second row third column minus 1 raised to 2 plus 3 5 into m23 मायनसचा 5 पॉवर ऑड आहे निगेटिव्ह येईल ओके सेकंड रो गेला थर्ड कॉलम गेला सेकंड रो गेला थर्ड कॉलम 1 0 0 मायनस 3 1 0 0 3 3 मायनस 0 मायनस साईन 3 मायनस 0 म्हणजे काय आन्सर मायनस 3 आला मायनस 3 नंतर आता थर्ड रोकडे या थर्ड रो फर्स्ट कॉलम दोघांची सम 4 येते इंटू m31 थर्ड रो फर्स्ट कॉलम 0 2 1 3 0 2 1 3 किती आन्सर 0 मायनस 2 0 मायनस 2 नंतर A32 मायनस 1 रेस टू 3 प्लस 2 5 m32 मायनस थर्ड रो सेकंड कॉलम गेला 1 2 मायनस 2 3 1 2 मायनस 2 3 आणि तुमचा ॲन्सर येईल बघा मायनस 3 प्लस 4 3 मायनस मायनस प्लस 4 7 बाहेर आहे निगेटिव्ह लास्ट एलिमेंट अँड आय फिनिश दिस पार्ट ओनली पहिला एलिमेंट ओके A33 मायनस 1 रेस टू 6 m33 थर्ड रो थर्ड कॉलम सोडून द्या म्हणजे काय राहील 1 0 मायनस 2 1 आणि तुमचं ॲन्सर येईल 1 मायनस 0 म्हणजेच 1 आणि असे हे मिळाले तुम्हाला कोफॅक्टर सगळ्या एलिमेंटचे अँड देअरफॉर झालं आणि म्हणून मग आपल्याला येईल कोफॅक्टर मॅट्रिक्स कसा काढायचा कोफॅक्टर मॅट्रिक्स इक्वल टू AIJ किती बाय कितीचा आहे 3/3 आहे म्हणजेच काय येईल तो काय येईल बघा A11 A12 A13 A21 आणि हा डायरेक्ट जर लिहिला तर बघा A11 काय आला आहे A11 काय होता -14 होता हा A11 A12 -10 A13 6 ओके देन A21 आला 6 A22 आला -5 A23 आला -3 देन थर्ड रोकडे या A31 -2 A32 -7 आणि A33 1 आणि असा हा झाला कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर ओके म्हणजे आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन कळाले कॉलम ट्रान्सफॉर्मेशन कळाले ते पण कळाले कॉलम नंतर मायनर कसा काढायचा ते पण कळालं कोफॅक्टर कसा काढायचा ते पण कळालं ओके लास्ट डेफिनेशन याच्यातली शेवटची डेफिनेशन बघा ॲडजॉईंट ऑफ अ मॅट्रिक्स मायनर बघितले नंतर कोफॅक्टर बघितले ॲडजॉईंट ऑफ अ मॅट्रिक्स तर काय आहे सिंपल डेफिनेशन आहे ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर
cofactor is called as a adjoint of a matrix. Is called as a adjoint of a matrix. म्हणजेच कसा हा कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण कशाने दाखवला, AIJ याचा काय घ्यायचा, ट्रान्सपोज घ्यायचा. ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काय करायचा, कन्वर्ट रोज इंटू कॉलम्स, करस्पॉन्डिंगली. डेफिनेशन मी मध्ये सुरुवातीलाच दिलं आहे. करस्पॉन्डिंगली पहिला रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, तिसरा रो तिसरा. कुणाचा ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि दाखवायची पद्धत आहे डिनोटेड बाय. आणि हा दाखवायची पद्धत कशी आहे, डिनोटेड बाय ॲडजॉइंट ऑफ ए. आणि म्हणून आपल्याकडे डेफिनेशन तयार होईल, ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू हा जो कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे याचा काय घ्यायचा, ट्रान्सपोज किंवा आपण डॅश म्हणू शकतो. तर असा हा सिम्पल डेफिनेशन आहे. ओके, मग याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण पुढच्या वेळेला कवर करूया. ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स.